नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ऑन टॉप यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत आयडेंटिफायर इन पायथन. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आयडेंटिफायर म्हणजे काय? इट इज द नेम ऑफ गिवन टू अ व्हेरिएबल, फंक्शन, क्लास, मॉड्यूल अँड अदर ऑब्जेक्ट्स. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या व्हेरिएबलला किंवा फंक्शनला किंवा क्लासला, मॉड्यूल्सला आणि अदर ऑब्जेक्ट्सला जे नेम दिलं जातं, जे नाव दिलं जातं, त्याला आपण म्हणतो आयडेंटिफायर. मित्रांनो, याचं साधं एक्झाम्पल सांगायचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो. सपोज आपल्याकडे एक बॉटल पडलेली आहे. ठीक आहे. ही बॉटल आहे, ही रस्त्यावरती पडलेली आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, ही बॉटल ज्यावेळेस तुम्हाला दिसते, पण ही बॉटल ना आतमधनं ना भरलेली असते. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये काहीतरी पाणी वगैरे भरलेलं असते. सपोज पाणी भरलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय म्हणता माहिती आहे का? तुम्ही म्हणतात, "ते बघा तिथं बॉटल पडलेली." तुम्ही हे म्हणता का बॉटलमध्ये पाणी आहे? नाही. तुम्ही म्हणतात बॉटल. म्हणजे मित्रांनो, बॉटल काय आहे? बॉटल हे आयडेंटिफायर आहे. बॉटल काय आहे? आयडेंटिफायर. आणि आतमध्ये जे पाणी आहे, ते पाणी तुमचं आहे एका व्हेरिएबल किंवा ऑब्जेक्ट जे आहे किंवा क्लास, थोडक्यात हे जे आहे, हे तुमचं व्हेरिएबल क्लास वगैरे जे आहे ते पाणी आहे. आणि जे बॉटल आहे ते आयडेंटिफायर आहे. आपण म्हणताना आयडेंटिफायरच म्हणतो. म्हणजे त्याची ओळख, थोडक्यात त्याची ओळख. मित्रांनो, याची दुसरी डेफिनेशन इथं दिलेली आहे. आयडेंटिफायर इज नथिंग बट इट इज द नेम ऑफ द पायथन प्रोग्राम. म्हणजेच मित्रांनो, जो काही आपला पायथनचा आपण प्रोग्राम वगैरे लिहितो, या पायथनच्या प्रोग्रामला आपण जे काही नाव देतो, ते नाव म्हणजेच आयडेंटिफायर असते. मित्रांनो, आयडेंटिफायरचे एकूण 5 रूल आहेत. आयडेंटिफायरचे एकूण 5 रूल आहेत. ते 5 रूल आपण आता जाणून घेऊया. रूल नंबर 1. ॲन आयडेंटिफायर पार्ट वी कॅन पास बोथ अल्फाबेट अप्पर केस ॲज वेल ॲज लोअर केस. मित्रांनो, आयडेंटिफायरमध्ये आपण अप्पर केस लेटर आणि जे लोअर केस लेटर म्हणजे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर आपण यूज करू शकतो. कुठे यूज करू शकतो मित्रांनो? इथे एक्झाम्पल दिलेले आहे मित्रांनो. ABC इक्वल टू 10 करू शकतो. ए कॅपिटल ABC आपण करू शकतो. कॅपिटल A स्मॉल BC आपण करू शकतो. स्मॉल b कॅपिटल BC आपण करू शकतो. मित्रांनो, आपण कसंही करू शकतो. आपण थोडक्यात असंही करू शकतो. ABC इज इक्वल्स टू 200. मित्रांनो, हे पण आपण करू शकतो. आपण अप्पर केस आणि लोअर केस दोघांचाही वापर आपल्या आयडेंटिफायरमध्ये करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, रूल नंबर 2. ॲन आयडेंटिफायर पार्ट वी कॅन यूज नंबर बट शूड नॉट स्टार्ट विथ नंबर. मित्रांनो, आयडेंटिफायरमध्ये आपण नंबर यूज करू शकतो, पण नंबर आपण स्टार्टिंगला यूज करू शकत नाही. वी कॅन यूज नंबर बिटवीन ऑर लास्ट, इट विल बी वर्किंग. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आयडेंटिफायर लिहितो, त्यावेळेस आपण याच्यामध्ये नंबर यूज करू शकतो, पण कुठे? एक तर सपोज A2 4 BCD. मित्रांनो, आपण जो नंबर आहे तो इथं मिडलला किंवा एंडला आपण लिहू शकतो, पण मित्रांनो आपण कधीच अशी स्टार्टिंग करू शकत नाही 4AB. इथं आपल्याला एरर दाखवणार आहे मित्रांनो, कारण आपण नंबर जो आहे तो आधी लिहिलेला आहे. आपण नंबर मध्ये लिहू शकतो, नाहीतर आपण नंबर शेवटी लिहू शकतो, पण आपण नंबर स्टार्टिंगला लिहू शकत नाही. याचं जे काही प्रॅक्टिकल आहे मित्रांनो, ते आपण प्रॅक्टिकलही करून बघणार आहोत. आपल्या आयडियली जे आहे आयडियली सॉफ्टवेअर जे आहे त्यावर आपण हे प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. पहिले आपण 5चे 5 रूल जे आहेत ते एक्सप्लेन करून घेऊ. मित्रांनो, या ठिकाणी रूल नंबर 3 दिलेला आहे. स्पेशल सिम्बॉल आर नॉट अलाउड एक्सेप्ट अंडरस्कोर. म्हणजेच मित्रांनो, यामध्ये आयडेंटिफायरमध्ये आपण स्पेशल सिम्बॉलचा यूज करू शकत नाही. मित्रांनो, इथं कसं आहे @= 30. @ हे स्पेशल सिम्बॉल आहे मित्रांनो, म्हणून ते चालणार नाही. म्हणून आपल्याला इथं जो आहे तो एरर दाखवणार आहे. मित्रांनो, फक्त इथं काय दिलं आहे? एक्सेप्ट अंडरस्कोर. म्हणजे अंडरस्कोर सोडून बाकी जेवढे काही जे आहे त्यामध्ये हॅश झालं, कोट्स झालं, स्लॅश झालं, झालं, स्टार झालं, हे जे काय आहे मित्रांनो, हे काहीच चालणार नाही आहे. फक्त अंडरस्कोर जे आहे या सगळ्यामधलं तेच चालणार आहे. त्यामुळे इथे बघा #10 इथे आपल्याला एरर येणार आहे. राम = 30. मित्रांनो, या ठिकाणी राम = 30ला तुम्ही वर बघू शकता. या ठिकाणी काय दिलेलं आहे? कोट्स दिलेले आहेत. फक्त राम नाही आहे मित्रांनो. राम असं तर चाललं असतं, पण कोट्स दिले असल्यामुळे हे स्पेशल सिम्बॉल झाले. इथंही आपल्याला मित्रांनो एरर येणार आहे. मग मित्रांनो, इथं एक्सेप्ट अंडरस्कोर दिलेलं आहे. तर अंडरस्कोरचं कसं? जर तुम्ही अंडरस्कोर A = 10 लिहिलं तरी वर्क करणार आहे. A_ लिहिलं तरी वर्क करणार आहे. अंडरस्कोर = 10 लिहिलं तरी वर्क करणार आहे. याचं एक्झाम्पल मित्रांनो आपण थोड्याच वेळात प्रॅक्टिकली आयडियलीवरती बघणार आहोत. मित्रांनो, आपलं 4 नंबरच्या रूलमध्ये असं दिलेलं आहे, वी कॅन पास अनलिमिटेड लेंथ सेज बाय पायथन डॉक्युमेंट.
पायथन डॉक्युमेंटनुसार मित्रांनो आपण आयडेंटिफायरमध्ये अनलिमिटेड लेंथ पास करू शकतो. पण मित्रांनो या ठिकाणी अजून एक पॉईंट असा आहे की अकॉर्डिंग टू पेपेट वी कॅन पास मॅक्झिमम 79 कॅरेक्टर्स इन आयडेंटिफायर. पेपेटचा जो काही रूल आहे मित्रांनो, पेपेटच्या रूलनुसार, आता हे पेपेट काय आहे मित्रांनो हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. पण आधी आपण प्रॅक्टिकल करून घेऊ, त्यानंतर पेपेट काय आहे ते आपण सांगू. त्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 79 कॅरेक्टरपर्यंत मॅक्झिमम लेंथ दिलेली आहे पेपेटच्या रूलनुसार, आणि पायथनच्या डॉक्युमेंटनुसार अनलिमिटेड सांगितलं आहे. पण आपण पेपेटचा रूलच फॉलो करणार आहोत. मित्रांनो रूल नंबर 5 दिलेला आहे, कीवर्ड कॅन नॉट बी यूज ॲज ॲन आयडेंटिफायर. मित्रांनो आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कीवर्ड्स शिकलो. कीवर्ड्स म्हणजे काय? कीवर्ड्सला एक स्पेशल मिनिंग असतं, त्याला कीवर्ड्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ट्रू, फॉल्स, इफ, एल्स. मित्रांनो जर तुमच्यापैकी कोणाचं जर कीवर्ड झालं नसेल तर कीवर्ड हा तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. नाही भेटलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल. मित्रांनो कीवर्ड्स कॅन नॉट बी यूज्ड ॲज अन आयडेंटिफायर म्हणजे कीवर्डचा यूज आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. जे काही कीवर्ड आहे ट्रूचा यूज आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही, कारण ते कीवर्ड आहे. ट्रू इक्वल टू 10 घेतलं इथं आपल्याला एरर येणार आहे मित्रांनो. एल्स इक्वल टू राम घेतलं इथं आपल्याला एरर येणार आहे मित्रांनो. पण इथं जर आपण काही वेगळं लिहिलं, सपोज आपण नॉट इक्वल टू राम लिहिलं, तर मित्रांनो हे वर्किंग करणार आहे. मित्रांनो आता आपण जे काही शिकलो आतापर्यंत, जे काही आपले 5 रूल झालेले आहेत ते आपण आता प्रॅक्टिकली रन करून बघणार आहोत आयडियली सॉफ्टवेअरवरती. यानंतर आपण माहिती घेऊ पेपेट. ठीक आहे, पेपेट काय आहे हे आपण बघू. ठीक आहे मित्रांनो, मी आयडियली सॉफ्टवेअर यूज करतो. आता तुम्हाला आयडियली सॉफ्टवेअर काय आहे माहीत नसेल तर तुम्ही आयडियली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून इन्स्टॉल करू शकता. मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल, मी थोडं झूम करून घेतो मित्रांनो. हां ठीक आहे, आता तुम्हाला दिसत असेलच. तर मित्रांनो आपला रूल नंबर 1 असा होता की त्यामध्ये आपण अप्पर केस आणि लोअर केस दोन्ही यूज करू शकतो आयडेंटिफायरमध्ये. आपण आता इथे बघू, सपोज ए बी इज इक्वल्स टू 100. ए बीला कॉल करू 100 आर. ओके, आता अप्पर केसमध्ये घेऊ ए बी इज इक्वल्स टू 100. ए बी ओके, ए बी 100. तर आता मित्रांनो आता आपण काय करू, दोघांना एक हे करून दाखवतो बरं का. ए बी ए ए ए आणि बी इज इक्वल्स टू 2000. आता मित्रांनो बघा, ए त्यानंतर बी मग ए आणि मग परत बी ला कॉल केला 2000. मित्रांनो म्हणजे यामध्ये आपण लोअर केस अप्पर केस आणि लोअर केस अप्पर केस आपण मिक्सही करू शकतो मित्रांनो. हा होता आपला रूल नंबर 1. आता मित्रांनो या नंबर आपण रूल नंबर 2 कडे जाऊ. त्यामध्ये काय होतं, अन आयडेंटिफायर पार्ट वी कॅन यूज नंबर बट शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. म्हणजे मित्रांनो आपण नंबर यूज करू शकतो, पण आपण नंबरपासून स्टार्ट करू शकत नाही. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. नंबरपासून स्टार्ट करू शकत नाही म्हणजे मित्रांनो 3 ए बी इज इक्वल्स टू 100 जर घेतलं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर आपलं सिंटॅक्स एरर आलेला आहे मित्रांनो. इनव्हॅलिड डेसिमल लिटरल्स म्हणजे डेसिमल चालत नाही याच्यामध्ये स्टार्टिंगला. मित्रांनो आता काय करू, आपण नंबर फक्त मध्ये घेऊ. ए 3 आणि बी इज इक्वल्स टू 100. ए 3 आणि बी बघा मित्रांनो रन झालं. म्हणजे नंबर आपण स्टार्टिंगला यूज करू शकत नाही, आपण बिटवीन किंवा लास्टला यूज करू शकतो. लास्टलाही मी तुम्हाला दाखवतो. ए बी 3 इज इक्वल्स टू 200. ए बी 3 200. ओके मित्रांनो, हे आपला तिसरा जो रूल होता तो असा होता की स्पेशल सिम्बॉल आपण यामध्ये यूज करू शकत नाही एक्सेप्ट अंडरस्कोर सोडून. तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. सपोज @ इज इक्वल्स टू 100 जर घेतलं, एंटर केलं, तर मित्रांनो @ आपण यूज करू शकत नाही. त्यानंतर आपण कोणतंही दुसरं पर्सेंटेज घेऊ. पर्सेंटेज इज इक्वल्स टू सपोज 100 घेतलं, हे आपण यूज करू शकत नाही मित्रांनो. तुम्ही काही घ्या मित्रांनो. इज इक्वल्स टू जर घेतलं तरी आपण त्या एरर येणारच मित्रांनो. आता मित्रांनो मी या ठिकाणी काय करतो, एक अंडरस्कोरचं यूज करतो. ठीक आहे, कारण आपल्याला एक्सेप्ट अंडरस्कोर म्हटले होते. तर अंडरस्कोर ए बी इज इक्वल्स टू 100 अंडरस्कोर ए बी. आता मित्रांनो फक्त आता अंडरस्कोरचा यूज करू. ठीक आहे, ए नाही फक्त अंडरस्कोर इक्वल टू सपोज 377. फक्त अंडरस्कोरला कॉल करू 377. मित्रांनो म्हणजे या ठिकाणी काय आहे, आपण अंडरस्कोरचाच वापर करू शकतो आयडेंटिफायरमध्ये. बाकी आपण कुठलेही जे काही स्पेशल सिम्बॉल आहे त्यांचा वापर आपण या ठिकाणी करू शकत नाही मित्रांनो. एवढा पॉईंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा.
यानंतर मित्रांनो आपला जो चौथा पॉईंट होता तो असा होता मित्रांनो, चौथा रूल, वी कॅन पास अनलिमिटेड लेंथ. मित्रांनो याच्यामध्ये काय आहे ना की आपण अनलिमिटेड लेंथ तुम्हाला सांगितलं, फक्त 79 कॅरेक्टरची जी लेंथ आहे ती पेपेटनुसार आपण यामध्ये हे करू शकतो. आता आपण अनलिमिटेड घेतलं, सपोज अनलिमिटेड ठीक आहे, इज इक्वल्स टू, तर हे कमीच पडलं, इज इक्वल्स टू सपोज घेतलं 555 ठीक आहे. तर एकदा मी काय करतो, याला कॉपी करून घेतो, कॉपी केलेलं आहे मित्रांनो, एंटर केलं ठीक आहे, एंटर केलं. आता मी याला परत एकदा कॉल करतो आणि एंटर करतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं 555 आलेलं आहे. तर यामध्ये काही हे नाही आहे, फक्त पेपेटनुसार आपल्याला 79 कॅरेक्टरची जी काय आहे ती मॅक्झिमम लेंथ दिलेली आहे. चला मित्रांनो आपण जाऊया आता आपल्या 5th रूलकडे. तर आपला 5वा रूल काय म्हणतो मित्रांनो, 5वा रूल म्हणतो कीवर्ड्स कॅन बी नॉट यूज ॲज अन आयडेंटिफायर. तर मित्रांनो आपला जो ट्रू आहे, सपोज कीवर्ड आपला तुम्हाला माहिती नसेल माहिती कीवर्ड्स म्हणजे काय, तर तुम्ही नक्की कीवर्डचा व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. कीवर्ड इज इक्वल्स टू 100. मित्रांनो कीवर्ड येथे ट्रू इज अ कीवर्ड आणि आपण कीवर्डचा वापर जो काय आहे तो आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. तुम्हाला दुसरा कीवर्ड एक म्हणून दाखवतो मी, एल्स. सपोज एल्स कीवर्ड आहे, एल्स इज इक्वल्स टू सपोज 343. मित्रांनो याचे एल्स म्हणजे कीवर्ड आहे, तर त्याचे वापर आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो की ज्यावेळेस आपण काही टाकतो तर ते ब्लॅकमध्ये असतं, बरोबर, ब्लॅकमध्ये असतं, म्हणजे हे झालं आयडेंटिफायर. आणि त्यानंतर जर आता बघा एल्स झाला, कलर चेंज झाला लगेच, किंवा ट्रू घेतलं TRUE, ट्रू घेतलं, ट्रूचा पण कलर चेंज झाला. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगितलंय, ज्यावेळेस मी तुम्हाला कीवर्ड TRUE हे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता याचा जो टी आहे मित्रांनो, टी आता मी जर स्मॉल केला तर हे काय झालं, हे आयडेंटिफायर झालं मित्रांनो, इज इक्वल्स टू 100. TRUE ट्रूला कॉल केला, 100 आलं. आता मी टी याचा कॅपिटल करतो, TRUE ट्रू इज इक्वल्स टू 100, काय झालं मित्रांनो, आयडेंटिफायर नॉट झालं. ठीक आहे. तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी फक्त मी हेच सांगतो तुम्हाला, फक्त माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो, हेल्प कीवर्ड्स. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितलाय त्यांना समजलं असेल की हे काय आहे. ओके, तर याच्यामध्ये एक मिनिट गाईज. ओके, हेल्प कीवर्ड्स. ओके मित्रांनो, तर मी हेल्प कीवर्डचा यूज केला. यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आहे कीवर्ड्स आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेले आहेत. आपण कीवर्ड्सचा वापर जो आहे तो आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. जेवढे कीवर्ड्स आहेत, हे 35 कीवर्ड्स आहेत, त्यांचा वापर आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. तर चला मित्रांनो जाऊ पडल्या पुढच्या पॉईंटकडे. मित्रांनो पेपेटचा अर्थ काय मित्रांनो, पेपेटचा फुल फॉर्म आधी बघा तुम्ही. पेपेट म्हणजेच पायथन एन्हान्समेंट प्रपोजल. पायथन एन्हान्समेंट प्रपोजल. तर मित्रांनो तुम्ही म्हणणारा 8 काय आहे, तर मित्रांनो 8 जे आहे ते व्हर्जन आहे. 8 काय आहे, व्हर्जन आहे मित्रांनो. पेपेट म्हणजेच पायथन एन्हान्समेंट प्रपोजल व्हर्जन 8. then document that provide guidelines and how to practice on how to write पायथन कोड. मित्रांनो याच्यामध्ये रूल्स वगैरे दिलेले आहेत, पायथन कोड कसा लिहायचा ते दिलेलं आहेत, काही गाईडलाईन्स वगैरे दिलेले आहेत. यामुळे आपण पेपेटचे रूल वगैरे फॉलो करतो. मित्रांनो जसं आपण कीवर्ड्समध्ये शिकलो, कीवर्ड्स व्हॅलिड आहे का नाही ते चेक करण्यासाठी जी कमांड होती, तसंच सेम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफायर आहे का नाही हे चेक करण्यासाठी कमांड आहे. त्या कमांड तुम्ही बघू शकता मित्रांनो, सिंटॅक्स पाहू शकता तुम्ही मित्रांनो. इथे आपल्याला स्ट्रिंग दिलेलं आहे, स्ट्रिंगमध्ये आपण लिहिणार आहोत आपली जी काही स्ट्रिंग असणार आहे. तुम्ही याच्यामध्ये काही लिहू शकता, ते आयडेंटिफायर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण याचा वापर करतो. सपोज आता हे स्ट्रिंगच्या जागी मी लिहिले ABC, पुढे काय डॉट इज आयडेंटिफायर म्हणजे हे आयडेंटिफायर आहे का नाही आम्हाला सांगा. मग ABC डॉट इज आयडेंटिफायर आहे का नाही, आयडेंटिफायर आहे. _155 ठीक आहे मित्रांनो, इज आयडेंटिफायर, येस इज आयडेंटिफायर. गुड मॉर्निंग इज आयडेंटिफायर. मित्रांनो हे आयडेंटिफायर नाही आहे. तुम्ही म्हणणार हे का नाही आहे मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता इथं आतमध्ये जो आहे तो स्पेस आहे, पण इथं स्पेसच्या जागी त्यांनी अंडरस्कोर वगैरे जर दिला असता तरच हे आयडेंटिफायर असतं. पण इथं अंडरस्कोर वगैरे काही नाही आहे, फक्त स्पेस दिलेला आहे, त्यामुळे हे जे आहे ते आयडेंटिफायर नाही आहे. मित्रांनो CA $H
$CA यामध्ये डॉलर सिम्बॉल वापरला आहे मित्रांनो. हे आयडेंटिफायर आहे का? हे आयडेंटिफायर नाही आहे. कारण मित्रांनो आपण रूलमध्ये बघितलं की स्पेशल सिम्बॉल्स आर नॉट यूज्ड इन आयडेंटिफायर एक्सेप्ट अंडरस्कोर. फक्त अंडरस्कोरच आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. आपण कोणताही स्पेशल सिम्बॉल आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो हेही चुकीचं असणार आहे. पाहूया आताचा आपला जो क्वेश्चन होता तो. तर मित्रांनो या ठिकाणी काय होतं की आपण सिंटॅक्सचा यूज करू यासाठी आयडेंटिफायर आहे का नाही चेक करण्यासाठी. तर आपल्या सिंटॅक्समध्ये काय होतं, या ठिकाणी आपल्याला कोणतीही स्ट्रिंग पास करायची आहे. string स्ट्रिंग. सपोज स्ट्रिंग आयडेंटिफायर आहे का नाही ते आपण चेक करू. डॉट इज आयडेंटिफायर. स्पेलिंग मिस्टेक मित्रांनो, स्पेलिंग मिस्टेक ओके. तर आपण यासाठी शॉर्टकटचा यूज करू मित्रांनो. शॉर्टकटचा यूज करू. ER पाहिजे होतं. आयडेंटिफायर ओके. तर मित्रांनो जे काही आपलं आयडेंटिफायर आहे ते म्हणजे जे काही आपण यूज केलं आहे ते आयडेंटिफायर आहे का नाही चेक करण्यासाठी इज अ आयडेंटिफायर. आता मित्रांनो यामध्ये एक फॉल्ट आहे मित्रांनो जो मी तुम्हाला सांगतो. आता आपण जर एखादं कीवर्ड घेतला, आपण जसं की आपण शिकलो आपण कीवर्डचा यूज आपण नाही करू शकत आयडेंटिफायर म्हणून. आता इकडे मी एक कीवर्ड घेतो. डॉट इज आयडेंटिफायर. काय यायला पाहिजे मित्रांनो? फॉल्स यायला पाहिजे. बट आलं काय? ट्रू. का आलंय मित्रांनो? हे आपण याचा यूज आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही, पण हे आयडेंटिफायर आहे, पण आपण याचा यूज आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. कारण ज्यावेळेस आपण कोडमध्ये आयडेंटिफायर म्हणून याचा यूज करतो त्यावेळेस आपले जे काही कीवर्ड आपण यूज करतो त्याची काहीच व्हॅल्यू राहत नाही. कोडमध्ये आपल्याला 100% एरर येणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपण कीवर्डचा यूज आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही आणि करायचाही नाही. मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल बघू जे आपण बघितलं. CAS च्या ऐवजी आपण डॉलर लावला होता. $H कॅश. डॉट इज आयडेंटिफायर. चुकलं आयडेंटिफायर. अरे यार या ठिकाणी आपलं जे आहे ते परत स्पेलिंग मिस्टेक. $H. ठीक आहे मित्रांनो. आता बघूया काय यायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी स्पेशल सिम्बॉल यूज केलेला आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी काय यायला पाहिजे मग? फॉल्स. ओके मित्रांनो, स्पेशल सिम्बॉल आपण यूज करू शकत नाही. अजून एक मित्रांनो आपला जो अंडरस्कोर होता, अंडरस्कोरचा वापर आपण करू शकतो का? डॉट इज आयडेंटिफायर. अरे स्पेलिंग मिस्टेक ना भाई, स्पेलिंग मिस्टेक चाललंय. ठीक आहे, कधी काही संकटाचं आहे मित्रांनो, त्यामुळे आरामात करा. हे बघा मित्रांनो या ठिकाणी ट्रू आलेलं आहे कारण आपला जो काही आयडेंटिफायर आहे तो काय वापरलेला आहे आपण? अंडरस्कोर. आणि अंडरस्कोरचा वापर आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकतो. स्पेशल सिम्बॉलचा वापर आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. तर मित्रांनो एवढं नक्की लक्षात ठेवा. आणि हा जो मेन पॉईंट होता कीवर्डचा, की आपण कीवर्डला आयडेंटिफायर म्हणून हे इथं दाखवतं की कीवर्ड इज आयडेंटिफायर, बट कीवर्डचा यूज आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये एरर येणारच आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो दरवेळेसप्रमाणे मी याही वेळेस इंटरव्ह्यू क्वेश्चन्स व्हिडिओच्या शेवटी देत असतो. यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिफायर अँड रूल्स. आयडेंटिफायर म्हणजे काय आणि त्याचे रूल्स जे आहे ते 5 रूल आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ PEP8. PEP8 म्हणजे काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. हेही तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की 8 जे आहे हे व्हर्जन आहे आणि पेपचं फुल फॉर्म तुम्हाला माहितीच आहे. हाऊ टू चेक वेदर गिवन आयडेंटिफायर इज व्हॅलिड ऑर नॉट. हे मित्रांनो आत्ताच आपलं जस्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही येणार असं मला वाटतंय. मित्रांनो तुम्ही याची प्रॅक्टिस नक्की करा. तसेच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवरती पण प्रेस करा. मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी IT रिलेटेड व्हिडिओज आपण आणत राहतो.